नमस्कार, मी दीपक. जागृत लोकशाही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. निवडणुकीचे जे काही बातम्या ज्या आहेत त्या आपल्याला सर्व न्यूज चॅनल सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. निवडणुकीच्या तयाऱ्यासुद्धा या जोमाने सुरू आहेत. या तयाऱ्यांमध्ये सर्वच पक्ष अपक्ष सर्व लोक उतरलेत. काहींनी तर अक्षरशः यादी जाहीर होण्याआधीच आपल्या प्रचाराला सुरुवात करून टाकली, आपला प्रचाराचं नारळ फोडून टाकलं आहे. असं म्हणणं वावगं ठरणार नाही की गुडघ्याला बाशिंग बांधणारे असे अनेक हौशेगवशे जे लोक आहेत, ते जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी आपल्या गाठीभेटी चालू केल्या आहेत आणि ते आपल्या मतदारसंघात काही असा दावा करतायत की आपण बऱ्याच महिन्यांपूर्वी बऱ्याच वर्षांपासून मतदारसंघामध्ये गाठीभेटी घेऊन आलो आहे आणि आता हा आमचा दुसरा किंवा तिसरा चक्कर असणार आहे मतदान. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा विधानसभेचा जो भाग आहे त्यामध्ये एकंदरीत आज आपण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पश्चिमची काय परिस्थिती आहे, म्हणजे नाशिक पश्चिम मतदारसंघाची काय परिस्थिती आहे ती एकंदरीत जाणून घेण्याचा प्रयत्न करू. 125 नाशिक पश्चिम मतदारसंघ हा साधारणतः महानगरपालिकेच्या वॉर्ड 21 ते 26 आणि 45 ते 61 या दरम्यान मोजला जातो. म्हणजे तिथला मतदार या 125 मतदारसंघामध्ये आहे. पश्चिम मतदारसंघात म्हणून आपण या मतदारसंघामध्ये सध्या सीमा हिरे ज्या आहेत त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. विद्यमान आमदार आहेत त्या सीमाताई हिरे. 2019ला त्या निवडून आल्या आहेत. त्याच्या आधी 2014लाही त्या BJPच्या तिकिटावरच निवडून आलेल्या होत्या. सलग 10 वर्ष त्यांना भारतीय जनता पार्टी कडे आहेत. 2 वेळेला त्या विधानसभेवर गेलेल्या आहेत पश्चिममधून. 2009ला नितीन भोसले हे मनसेचे आमदार म्हणून निवडण्यात आले होते. पश्चिमच्या मतदारांनी त्यांना निवड केलं होतं. आज आपल्याला 125ची परिस्थिती बघितली तर अतिशय अवघड आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यात खूप म्हणजे जवळजवळ जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये, विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये एकंदरीत विचार जर केला तर इतकी इच्छुकांची गर्दी झाली आहे की संभ्रम झाला आहे. म्हणजे एका पक्षामध्येच इतके इच्छुक झाले आहेत की इतर दुसऱ्या पक्षांचा विचार कसा करायचा असा एक साधा विचार मतदारांच्या मनात आलं तर काही नवल वाटायला नको. परिस्थिती आता अशी आहे की पश्चिममधून मागच्या 2019ला अपूर्व हिरे होते जे NCP कडनं निवडणूक लढवली होती. त्यांनी दिलीप दातीर होते जे मनसेकडून होते. त्याच्यानंतर DL कराड होते, भीमराव जाधव म्हणून होते, सीमा हिरे होत्या BJP कडनं. त्यानंतर आंबोरे होते, मनीषा साळुंखे होते. त्यानंतर मंगेश पवार वगैरे जे अपक्ष काही आहे, काही इंडिया आघाडीकडनं होते. एकंदरीतच मागचं मतदान आपण बघू. म्हणजे एकंदरीत 125 पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं मागचं जे विनिंग फॅक्टर होतं ते एकंदरीत सीमा हिरे ज्या आहेत त्यांना 78,041 मतं पडली होती. आणि अपूर्व हिरे आणि सीमा हिरे यांच्यामध्ये ॲक्च्युली ही खरी लढत पाहायला मिळाली. 68,295 म्हणजे जवळपास काही हजार म्हणण्यापेक्षा एक अक्षरशः 10 ते 15 हजारांच्या मताच्या फरकाने सीमा हिरे दुसऱ्यांदा तिथे आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर पाठोपाठच DL कराड जे आहेत त्यांना 22,657 मतं पडलेली होती. आज म्हणजे याआधीही त्यांना विरोध झाला होता, पण तुम्ही ऐकत असाल की आजवर पक्षाकडे पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग करण्याचा जो प्रकार आहे तो अलीकडं भरपूर वाढला आहे. लॉबिंग म्हणजे काय, थोडक्यात सांगितलं तर माझं वरिष्ठांशी संबंध आहे. म्हणजे माझे
CM बरोबर संबंध आहेत किंवा त्यांच्या सचिवांशी संबंध आहे किंवा जे काही आपले पक्ष निरीक्षक आहे किंवा आपल्या उत्तर महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत किंवा राज्याचे जे प्रमुख आहेत आपल्या पक्षाचे जे मुख्य आहेत यांच्या सोबत आपली चांगले जवळीक आहे, खूप चांगले संबंध आहे. अशा अर्थाने अनेक लोकांनी आशा ठेवल्या आहेत की मला सुद्धा तिकीट मिळणार. म्हणजे असं म्हणू की भाजपामध्ये तोबा गर्दी पाहायला मिळते. म्हणजे पश्चिम मतदारसंघात यावेळेस रेकॉर्ड ब्रेक अपेक्षित उमेदवार, इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांच्या इच्छा आहेत. म्हणजे BJPकडनंच जास्त म्हणजे BJPचे इच्छुक उमेदवारांची संख्या जर तुम्ही बघितली तर अक्षरशः हैराण होतं. म्हणजे तिथे आत्ताच आमदार ज्या आहेत सीमाताई हिरे यांना विरोध का म्हणून झाला आहे हा सगळा प्रश्न आहे. विरोध म्हणण्यापेक्षा पक्ष आहे, प्रत्येकजण पक्षात काम करत असतो, प्रत्येकाला संधीची अपेक्षा असते की मला यावर्षी किंवा यावेळेला मलाही संधी मिळावी. सीमा हिरेंनी 2 टर्म काम केलं आहे. म्हणजे 2 टर्म त्या आमदार राहिल्यात 125 मतदारसंघामध्ये. पण मग भाजपाचा जो कोणी पदाधिकारी आहे किंवा जो इच्छुक उमेदवार आहे पक्षाकडनंच, भाजपाकडनंच, त्याला असं का वाटतंय की मी पण उभं राहावं, पक्ष बांधणीसाठी मी प्रयत्न करावे की मी आता सीमाताईंच्या ऐवजी मला पण उभं राहायचं आहे. म्हणजे असे अनेक लोक आहेत. जसं नाव घ्याल दिनकर पाटील आहेत जे लोकसभेसाठी सुद्धा इच्छुक होते. दिनकर पाटलांना आपण जाणतोच, जे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. अर्थात इतर काही बाबींवरती आपण बोलणं इथे उचित नसेल, आपण ते टाळू. पण दिनकर पाटील जे आहेत ते इच्छुक आहेत. त्यानंतर सुभाष भामरे जे आहे, म्हणजे भामरे जे आहेत ते तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांना समोर जे काय आहे म्हणजे प्रदीप पेशकर जे भाजपच्या बऱ्याच दिवसापासून काम करत आहेत, अनेक ठिकाणी म्हणजे त्यांच्यावरती जबाबदाऱ्या देण्यात आल्या भाजपकडनं. त्यानंतर नगरसेवक शशिकांत जाधव जे आहेत, म्हणजे माजी नगरसेवक शशिकांत जाधव आहे, त्यांनी सुद्धा अपेक्षा ठेवली आहे BJPकडनं. आता राहता राहिलं म्हणजे माफ करा, मगाशी मी जे नाव घेतलं ते सुभाष भामरे नाही, ते त्यांचे बंधू आहेत, इंजिनियर दिलीप भामरे आहेत. तर आता याच्यामध्ये आणखी एक चेहरा आहे जो आमच्याच मीडिया इंडस्ट्रीमधूनच तिकडे गेलेला, म्हणजे अर्थात आता ते पक्षाचंच काम बघतात, भारतीय जनता पार्टीचं, जे अजित चव्हाण म्हणून आहेत, जे एका नामांकित वृत्तवाहिनीला एक पत्रकार म्हणून काम करत होते. तर आता त्यांनी सुद्धा अपेक्षा ठेवल्या आहेत की म्हणजे इव्हन मी त्यांच्याच सर्व जे कोणी BJPचे जे ज्यांना इच्छुक उमेदवार जे आहेत त्या सर्व लोकांनी म्हणजे त्या सर्व इच्छुकांनी आपले संबंध वरती आहेत, आपले संबंध पक्षश्रेष्ठींसोबत आहेत किंवा मला शब्द दिला गेला आहे अशा सर्व म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणजे अशा स्वप्नातच ती सर्व लोक आहेत. अर्थात आता याचा सर्वात जास्त टेन्शन किंवा गांभीर्य या गोष्टीचं सीमा हिरेंना असणारच, कारण की गेली 2 टर्म त्या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या होत्या आणि त्या निवडून आल्या. आता यावेळेला 3ऱ्या टर्मला त्यांनी उभं राहावं की नाही, किंवा आपण अशी काही विधायक कामं केली आहेत का आपल्या ज्या काही मतदारसंघासाठी, ही त्यांनी लोकांसमोर जर ठेवली किंवा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे ठेवले असेल, विधानसभेत काही प्रश्न मांडले असतील, लक्षवेधी असेल, इतर सर्व बाबीतून जर त्यांनी कामं केलेली असेल तर नक्की जनता त्यांना साथ देईल, परत 3ऱ्यांदा त्या निवडून यायला काही हरकत नाही. पण जर त्यांनी तसं काहीही केलं नसेल, आता अर्थात हा झाला BJPच्या गटातला त्यांच्यासोबत किंवा त्यांना अपेक्षित असलेले उमेदवार जे आहेत त्यांना जे तिकीट अपेक्षित आहेत ते उमेदवारांचं बोललो. आपण इतर उमेदवार म्हणजे इतर पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडे तर आपण अजून आलोच नाही आहे. म्हणजे इथे झालं असं की बंडाचं राजकारण माहिती असेल आपल्याला. बंड म्हणजे जर मला जर तिकीट नाही मिळालं तर माझे दुसऱ्या पक्षाशी काही संबंधच असतात किंवा माझं दुसऱ्या पक्षांसोबत बोलणं चालूच असतं, झालेलं असतं, किंवा दुसरा पक्ष पण त्या व्यक्तीला गळाला लावण्याचा प्रयत्न करतच असतो, किंवा आपण स्वतःहून त्या पक्षाशी संबंध ठेवण्याचं असे अनेक उमेदवार त्यात असतातच, ज्याला आपण बंडखोर म्हणतो, की ज्यांनी आधी सुरुवातीपासूनच जर पक्षाने मला दगा दिला किंवा पक्षाने मला जर तिकीट नाही दिलं तर मी या दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा मार्ग मी आधीच मोकळा करून ठेवतो. तर आता
दिनकर पाटील आहेत, दिलीप भांबरे आहेत, प्रदीप पेशकर आहेत, अजित चव्हाण आहेत, हे सर्व लोक जे आहेत, शशिकांत जाधव आहेत, या सर्वांना म्हणजे ह्या सर्वांमधनं कोणी उभं राहू द्या किंवा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी या कोणालाही तिकीट देऊ द्या, पण आता दुसरा फॅक्टर इथे काम करणार आहे की आता मविया म्हणजे महाविकास आघाडी ज्या आहेत त्यांच्याकडनं कुठला उमेदवार. आता इथे तगडं आव्हान आता बघायला गेलं तर सुधाकर बडगुजर यांचं आहे. म्हणजे मागच्या वेळेला मला वाटतं इथे आपल्याला यांचं सुद्धा नाव दिसतंय, म्हणजे त्यांचंही काम चांगलं होतं. विलास शिंदे जे आहेत त्यांना 16,429 मतं पडली होती. ठीक आहे, हरकत नाही, जनसंपर्क वाढल्यानंतर आज ते विन सिच्युएशनला जाऊ शकतात, माहीत नाही आज. पण आज शिवसेनेकडनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तर संजय राऊत जे आहेत, जे म्हणजे आपले शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्याशी अतिशय उत्कृष्ट संबंध सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे बडगुजरांचे संबंध हे त्यांच्याशी चांगले आहेत, घनिष्ठ आहेत, जवळचे आहेत. आणि बडगुजरांचं तिकीट किंवा बडगुजरांना जवळजवळ उमेदवारी जाहीरच आहे असं एकंदरीत बोललं जातं आहे. आणि बडगुजर पण पूर्ण तयारीत आहे. बडगुजरांवर म्हणजे अनेक कारणाने भाजपाने राजकारण केलं असं त्यांचं म्हणणं आहे की अनेक कारणाने त्यांना यांना त्या गोष्टीत गोवण्यात आलं, कुठल्या तरी छोट्या मोठ्या केसमध्ये किंवा जुन्या फाईल्स काढून किंवा चौकशीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीतून त्यांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला असं बडगुजरांनी सांगितलं. मात्र मी असल्या कुठल्या गोष्टींना घाबरत नाही, मी निवडणूक लढवणारच आहे आणि मी शिवसेनेकडून निवडणूक लढवल्यानंतर मी जिंकणारच आहे अशी प्रतिक्रिया पण त्यांनी दिलेली आहे. आता यामध्ये होतं असं आहे की एकंदरीतच मागचा जर विचार केला तर नोटाला म्हणजे 2118 मतदान हे नोटाला झालेलं होतं, म्हणजे नन ऑफ द अबव. आता नोटाची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली, आपल्याला नोटाची संख्या घटवायची आहे. तुम्हाला जो उमेदवार म्हणजे विनिंग कॅन्डिडेट जो असतो, त्याच्या सेकंड कॅन्डिडेट जो असतो, त्याचे काही फॅक्टर्स काम करतात की आपण कुठल्या उमेदवाराला मतदान करायचं, कोण कुठल्या फर्स्ट रँकवर असेल, सेकंड रँकवर असेल. यदा कदाचित पहिला उमेदवार आणि त्याला मिळालेला जो मतदानाचा काही भाग आहे तो दुसऱ्या उमेदवाराला मिळू शकतो, त्यानंतर याचं कन्व्हर्जन होत असतं. सो मी इथे स्वतः तुम्हाला एक म्हणजे रिक्वेस्ट करेन की तुम्ही नोटाचा वापर अक्षरशः नाही केला तरी चालेल. तुम्ही सत्सविवेक बुद्धीने थोडा विचार करून तुम्हाला कुठला उमेदवार निवडून द्यावासा वाटतोय, कुठला उमेदवार खरंच कार्यक्षम असू शकतो आपल्या, आणि तुम्ही नोटा जो आहे ते बटन आहे त्याला तुम्ही टाळलं पाहिजे असं माझं पर्सनली तुम्हाला आवाहन असेल. आता मी दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी म्हणजे आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी अमित शहा मुंबईमध्ये येऊन गेले, त्यानंतर नाशिक दौरा पण झाला आहे, काही बंद दरवाजा आड चर्चा पण झाल्यात. एकंदरीतच आता लोकसभेला जो काही झटका BJPला बसला आहे हे त्यांना स्वतः कळलं आहे, आत्मपरीक्षण झालं आहे. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की दूध का जला हुआ छाछ भी फूक के पीता है. म्हणजे जे दुधाने पोळलेलं तोंड असतं आपलं गरम दुधाने, तर ते आपण इतका धास्तावतो की आपण दूध का जला हुआ छाछ भी फूक के पीता है. म्हणजे छाछ म्हणजे आपण लस्सी जी काय किंवा आपण ज्याला आपण मठ्ठा म्हणतो, जे थंड पितो आपण, थंड असलं तरी ते विचारपूर्वक प्यावं. म्हणजे आता BJPने एवढं मात्र नक्की धरलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या 288 जागा आहेत त्या 288 जागांमध्ये प्रबळ उमेदवार द्यायचा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष असलेले शिवसेना असेल, शरद पवार गट असेल, यांना कुठल्याही काँग्रेस असेल यांना कुठल्याही प्रकारे सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही. सो याच्यासाठी पूर्ण प्रयत्न हे वरतूनच पक्षश्रेष्ठींकडनं चालले. म्हणजे अक्षरशः अमित शहांना नाशिकला येऊन मोठ बांधावी लागते, कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते. याच्यावरूनच BJPने किती धास्ती घेतली आहे. या सर्व जो काही एकंदरीत त्यांच्यासमोर लोकसभेचा जो काही एकंदरीत जो निकाल आला आहे त्या निकालानंतर त्यांनी धास्ती घेतली आहे, आपल्याला स्पष्टपणे उघडपणे दिसतंय. त्यामुळं आता गेल्या 2 दिवसांपूर्वी पक्षनिरीक्षक हे भाजपचे पक्षनिरीक्षक हे नाशिकमध्ये आले होते आणि अचानक आजपर्यंत भूतो न भविष्यती असं मी म्हणेन, पण याच्या आधी असं कधी झालं नाही की कुठल्याही पक्षामध्ये अशा मुलाखती होत होत्या. म्हणजे
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतात, नो डाऊट. म्हणजे तुमच्या सदस्य, जिल्हा परिषदेचा सदस्य जरी व्हायचा असेल तर त्याच्यासाठी इच्छुक उमेदवार असतात, त्याच्या मुलाखती होतात. येथे आता थोडंसं वेगळं चित्र ह्यावेळेला पाहायला मिळालं, जे असं होतं की भाजपचे जे कोणी पक्षनिरीक्षक आहे, ज्यांच्यावरती काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत, तिकिटासंदर्भात निर्णय घेण्यासाठी त्यांना हा जो काही सर्वे आहे तो त्यांना मदत करेल पक्षश्रेष्ठीनं, याच्यासाठी त्यांचे जे पक्षनिरीक्षक आहेत ते नाशिक शहरामध्ये आले होते. आणि त्यांनी एक वेगळीच, म्हणजे त्यांनी जे केलं ते अक्षरशः चक्रावून सोडणारं होतं. म्हणजे विद्यमान आमदार जे आहेत, आमदार सीमाताई हिरे ज्या आहेत, त्यांपासून जे इच्छुक उमेदवार आहेत ते अक्षरशः चक्रावून गेले की वेळेवरतीच त्यांनी जाहीर करून टाकलं की जे पक्षामध्ये हाडानं काम करतात, तळागाळातले व्यक्ती आहेत, काही पदाधिकारी आहेत, काही चांगल्या ठिकाणी BJPच्या ते पदावरती आहेत, त्यांच्याकरवी मतदान करून घ्यायचं. म्हणजे ABC XYZ नावाचे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांना तुम्ही यापैकी कुठल्या उमेदवाराला आपण पक्षाने निवडावा असं तुम्ही सुचवा, असं म्हणून तो एक मतदानाचा भाग होता. म्हणजे हे ऐन टायमावरती जे इच्छुक आमदार आहेत त्यांना ह्या गोष्टी कळाल्यानंतर त्यांची सुद्धा दमछाक झाली अक्षरशः. म्हणजे आता आपण, म्हणजे त्यांनी अर्थातच प्रयत्न केले की हां माझं नाव सुचवा, याला त्याला फोन करून, पण ठीक आहे, हरकत नाही. पक्षनिरीक्षकांनी कसा तो संपूर्ण कार्यक्रम राबवला तो त्यांना मोस्टली याच्यातच ठेवायचा होता, सिक्रेटलीच त्यांनी ठेवला होता. पण एक वेगळी पद्धत बघायला मिळाली, हरकत नाही. एकंदरीतच पक्षामध्ये जी काही चुरस वाढली आहे इच्छुकांची, BJPचं जे सत्ता केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे, तर आता येणाऱ्या विधानसभेला पण आपल्या BJPची सत्ता 100% येणार याची पूर्ण खात्री BJPला आता आहे. त्यासाठी ते चाचपणी करतायत. त्यांना असं वाटतंय की आपण कुठला एकही मतदारसंघ हा असा वाऱ्यावर सोडायचा नाही आहे. प्रत्येक मतदारसंघातल्या इच्छुकांशी मुलाखतीद्वारे पर्सनल काही गोष्टींच्या माहिती घेऊन, मतदारसंघामधील कामांचा आढावा घेऊन, पक्षनिरीक्षकांच्या आढाव्यानंतरच ते तिकीट जाहीर करतील असं BJPच्या बाबतीत तरी म्हणू शकतो, कारण की त्यांनी लोकसभेच्या एकंदरीतच निकालाचा मोठा धसका घेतला. तर आता मला इथे सांगायचं आहे की 125 विधानसभा मतदारसंघामध्ये, म्हणजे जो पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे, येथे जो काही मागच्या ऑक्टोबरमध्ये 2019च्या ऑक्टोबरमध्ये जो काही निकाल लागला त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आता. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागांना 5 वर्ष पूर्ण होत आहेत. नवीन विधानसभा ही नोव्हेंबरच्या आसपास स्थापन झाली पाहिजे. तर एकंदरीतच आता निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात लागू होईल. निवडणूक कार्यक्रम दसऱ्याच्या आसपास. आता या याद्या ज्या आहेत पक्षांकडनं, काही बोलत आहेत की आमच्या याद्या तयार झाल्या आणि काही लॉबिंगमध्येच अडकलेत, काही बरेचसे लोक अजून लॉबिंगमध्येच अडकलेत की मला शब्द दिला आहे, मला साहेबांनी फोनवर सांगितलं आहे, काहींना भेटीत सांगितलं आहे, काहींना फार्म हाऊसवर सांगितलं आहे, काहींना कार्यालयात जाऊन सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येकजण दावे करतोय की मी फिक्स आहे की मला उमेदवारी मिळाली आहे, म्हणजे जो EB फॉर्म असतो तो मिळाला आहे. अर्थात आता या मिनिटाला EB फॉर्म कोणाला, म्हणजे अर्ध्या रात्रीतून फॉर्म कुणाला कुठला देईल, पक्ष देईल, याबद्दल म्हणजे आपण याच्या आधीच भरपूर प्रकार बघितलेत की पक्ष कुणाला EB फॉर्म देतो याच्याकडेच खरं सर्व लक्ष असतं. तर आजही कोणाला 10च्या 10 लोकांना सांगू द्या किंवा एकही व्यक्तीला जर पक्षाने सांगितलं की तुम्हाला EB फॉर्म उद्या मिळून जाईल, आदल्या दिवशी जरी सांगितलं, शेवटचा दिवस असेल, तरी कोणीही म्हणजे त्यांनाही माहिती असते की आपल्याला कधीही दगा फटका होऊ शकतो. सो जो काही 125 मतदारसंघ आहे जिथे विद्यमान ज्या आमदार आहेत सीमा हिरे यांना, म्हणजे आता मुळात तिकीट कडवं आव्हान असेल इतर लोकांचं, याबद्दल आपण बोलणं आता उचित नाही ठरणार. याच्यानंतरचा पुढचा भाग 125 विधानसभा मतदारसंघाचा मी करणारच आहे. त्याच्यामध्ये पूर्ण इन डिटेल चर्चा असेल की ज्या विधानसभेच्या ज्या आमदार आहेत सीमा हिरे यांनी या संपूर्ण त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने कुठली कामं केली आणि कुठल्या कामांचं निव्वळ ठोक आश्वासनच दिलं. म्हणजे पूर्ण त्यांच्या खोलात जाऊन सर्व माहिती त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय कामं केलीत याची माहिती मी तुम्हाला पुढच्या दुसऱ्या भागामध्ये देणारच आहे. तत्पूर्वी आता येथे हा विषय चर्चेत आणणं बिलकुल योग्य नसेल की सीमा हिरेंना कुणाचं आव्हान असेल किंवा भामरेंना कुणाचं आव्हान असेल. मुळात
यांचंच एकमेकांना आव्हान आहे सध्या. म्हणजे ही प्राप्त परिस्थितीचा विचार जर केला तर आता ह्या मिनिटाला सर्वच लोक गॅसवर आहेत, सर्व इच्छुक उमेदवार गॅसवर आहेत. म्हणजे पक्षश्रेष्ठी आपलं नाव सुचवतात का, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र ते करतायत, त्याबद्दल नो डाऊट प्रत्येकाला अपेक्षा असते. पण आता भाजप किंवा पक्षश्रेष्ठी किंवा निरीक्षकांचा अहवाल त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवला जातो, कुणाच्याबद्दल नावाची शिफारस केली जाते, कुठल्या बेसिसवर केली जाते, आपण क्रायटेरिया काय होता त्या बेसिसवरतीच त्यांचे नावं सुचवले जातील. आणि एकंदरीतच जेव्हा यादी जाहीर होईल त्यावेळेला ही सर्व लोक म्हणजे मग त्यानंतर ही एक गोष्ट चर्चेत येणार, म्हणजे यांच्याही पक्षातले बंडखोर जागृत होणार. म्हणजे भाजपमध्ये ज्या अपेक्षित इच्छुक उमेदवार आहेत ते एकाच नावं जाहीर होणार आणि इतर जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत 3, 4, 5, 6, 7 वॉटेवर ती सर्व लोक दुसऱ्या पक्षामध्ये पडण्याचा प्रयत्न करत अपक्ष म्हणून उभे राहणार किंवा मग ते माघार घेऊन काही सच्चे सैनिक असतात, काही सच्चे कार्यकर्ते असतात, हाडाचे कार्यकर्ते असतात, ते पक्षाच्या मागे उभे राहतात. तो पक्षाचा निर्णय म्हणून ते थांबतात. तर येणारा काळ आपल्याला बघायला मिळेल 125 विधानसभा मतदारसंघामध्ये. पुढच्या भागामध्ये मी संपूर्ण मतदारसंघाचा 2000 म्हणजे ताई 2014ला सीमा हिरे हा 2014 ते 19 आणि 19 ते 24 अशा तब्बल 10 वर्ष आमदार राहिले आहेत. खऱ्या अर्थाने 10 वर्ष असलेल्या आमदाराला कितपत कामं केली पाहिजे आणि कितपत कामं नाही झाली पाहिजे याचा संपूर्ण लेखाजोखा आपण आता येणाऱ्या कार्यक्रमात पुढच्या दुसऱ्या भागामध्ये पाहू. सो आता यानंतर पुढचा मतदारसंघ असेल जो तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळेल. तोपर्यंत मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.